महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या राधान तालुक्यातील दुर्गमांदवड येथील गैबी विठलाई देवीच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे। होळी पौर्णिमेपासून सुरू झालेला हा उत्सव आज उद्या गुलालाच्या उधळणीत त्याची सांगता होणार आहे। नेमका हा उत्सव कशा प्रकारे भरवला जातोय आणि कशा प्रकारे इथली यात्रा भरते आणि या देवीचं महात्म्य काय आहे हे येथील देवस्थान समितीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। कशा प्रकारचा उत्सव असतोय आणि या तुमचं महात्म्य काय आपल्या देवीचं? आपल्या इथे विठलाईला कर्नाटक, महाराष्ट्र तसं गोवा राज्यातून दरवर्षी लाखो भाविक येतात। तसेच आपले जे काय असतील ते नवस वगैरे बोलतात आणि त्यांचंनी नवस आपलं फेडण्यासाठी प्रत्यय आल्यामुळेच ते इथपर्यंत विठलाईच्या मंदिरापर्यंत येऊन काय असेल ते नवसाची पूर्तता करतात। तसं पुढील काय असले नवस तर ते बोलून जातात। तसेच येणाऱ्या यात्रेकरूंचे आमच्या गावच्या ग्रामपंचायतीमार्फत तसेच देवस्थान कमिटीमार्फत सगळ्यांच्या मार्फत योग्य ते नियोजन केले जाते। तसे त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जाते। तसंच आपल्या विठलाई यात्रेची सुरुवात होळी पौर्णिमेला होळी उभा करून होते। तसेच होळीपासून विठलाई मंदिरापासून गैबीपर्यंत गाराणे वगैरे चालू असते, सबिना वगैरे जातोय। तसे यात्रेच्या मुख्य दिवशी रात्री 12ला सबिना निघून गैबी पिराजवळ जातोय। तसं गैबी पिराजवळून तिथे काय असेल ते गाराणे मांडून परत चौकावर आपल्या विठलाई मंदिरामध्ये येतोय। तिथे काय असेल ते तमाशा वगैरे जागरण्याचे कार्यक्रम होऊन सकाळी पहाटे आपल्या 5ला आपलं गुलाल पडून यात्रेची सांगता होते। दुर्गमांदवड यात्रा उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं। इथं गैबी विठलाई गैबीचं सुद्धा इथं तीर्थस्थळ आहे। भाविक इथं आल्यानंतर पहिल्यांदा गैबीचं दर्शन घेतात आणि मग विठलाईचं दर्शन घेतात। यामागं आख्यायिका काय आहे किंवा यामागं महात्म्य काय आहे? पूर्वीच्या वाडवडिलांनी म्हणजे कसं केलेलं आहे, गैबी पीर आणि विठलाई दोन्हींचे म्हणजे पूर्वजांनी एकत्र येऊन काय असेल ते यात्रेचे आपले म्हणजे पूर्वीपासून नियोजन केलेलं आहे आणि ते आता चालत आलेले परंपरानुसारच आपणच काय करत आहे। आणि लोकसुद्धा कसं आहे विठलाई गैबी बहिरी असे म्हणजे संयुक्त देवस्थान मानूनच हे केलेलं असते आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे भेदभाव वगैरे असे जाती वगैरे काय केलं जात नाही। यात्रा जे आपले बाजार भरवलेला आहे यात्रेच्या ठिकाणी, त्या ठिकाणी विविध औषधी वनस्पती आहेत, त्याचबरोबर वेळूचे बेटं वगैरे आहेत। ते नेमकं काय आहे त्या पाठीमागचा उद्देश? या यात्रेमध्ये एक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल परिसर आहे आणि इथं जे या बाजार आहे या बाजारामध्ये वेळूची बेटं आणि औषधी वनस्पतीची विक्री होते। त्यामुळं येथील परिसरामध्ये जो धनगर वसाहती आहेत त्यांचासुद्धा चांगल्या प्रकारे इथं व्यवसाय होतोय आणि त्याचबरोबर इथं लाखो भाविकांची गर्दी असते। या गर्दीचं नियोजन ग्रामपंचायत प्रशासन म्हणा किंवा देवस्थान समिती कशा प्रकारे राखते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। ग्रामपंचायत दुर्गमांदवडकडून व देवस्थान कमिटीकडून आपण चांगल्या प्रकारे यावर्षी एस टी महामंडळ असेल किंवा आरोग्य विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून आपण चांगल्या प्रकारे नियोजन करून कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। एस टी महामंडळाकडून जवळपास 20 बसेस या यात्रेसाठी नियुक्त केलेल्या आहेत। त्याचबरोबर पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन याच्याबरोबरच अनेक स्वयंसेवकांनीसुद्धा इथं सेवा दिलेली आहे। त्यामुळं लाखोंची उपस्थिती असूनसुद्धा यात्रा ही सुनियोजितप्रमाणे पार पडलेली आहे। त्याचबरोबर आता आपल्यासोबत जे देवस्थान समितीचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आपलं काय म्हणणं मांडू इच्छितात त्यांच्याकडून जाणून घेऊया। श्री विठलाई देवीच्या भक्तांना आमच्या देवस्थान कमिटीच्या मार्फत एकच नम्र विनंती आहे, चालू वर्षी विठलाई मंदिराचे मंडप बांधकामचे काम चालू असून सदर बांधकामासाठी मंत्री आपले आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडून निधी उपलब्ध झालेला आहे। तसंच भक्त लोकांनी सुद्धा देणगी स्वरूपात आपले काय असेल ते मदत करून मंदिर बांधकामास हातभार लावावा व आपले सहकार्य करावे अशी विनंती मी आमच्या देवस्थान कमिटीमार्फत करत आहे।